मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 चा टीआरपी आहे ना, अगदी दिवसेंदिवस असा हाय 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 होत चाललेला आहे. परंतु बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरातील सदस्यांची मानसिकता आहे ना, ती अगदी अशी खाली खाली लो 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 होत चालली. याचं दर्शन पुन्हा एकदा आपल्याला आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण निकिताई तांबोळी ही पुन्हा एकदा आज आपल्या अकलेचे तारे तोडताना दिसणार आहे. आज तिचं टार्गेट असणार आहे ती म्हणजे फॉरेनवरनं आलेली इरिना रुदाकोवा. इरिना रुदाकोवा बिग बॉसच्या घरामध्ये का आली, तुला तुझ्या देशातनं हाकलून दिलं का, इथपर्यंत आज निकिताई इरिनाला बोलणार आहे आणि या दोघींमध्ये मोठ्या प्रमाणात भांडण होणार आहे. आणि हे भांडण बघ्याची भूमिका म्हणून पाहणार आहे ते म्हणजे बिग बॉसच्या घरातील एकमेव रांगडा गडी, तो म्हणजे वैभव चव्हाण, जो सक्का चुलत असा इरिनाचा मित्र आहे. तो आज फक्त या भांडणामध्ये नंदी बैलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर या भांडणाची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे, कदाचित हे सोशल मीडिया थ्रू आलेलं आहे. तर ती पार्श्वभूमी अशी आहे की इरिनाकडे बाथरूम साफ करण्याची ड्युटी आहे. आता इरिना बाथरूम साफ करत असताना तिच्या हातून काहीतरी बॉडी वॉश की हँड वॉश काहीतरी सांडतं. आता यावेळी निकी तांबोळी हे तिकडे जाते, हे सगळं बघते आणि बघितल्यानंतर ती येऊन आपल्या ग्रुपला हे सगळं सांगत असते. तेवढ्यात मग इरिना येते आणि इरिना आणि तिची थोडीशी वादावादी पाहायला मिळते. याच्यावरती निकी खूप सारं रिॲक्ट होते. आता या सगळ्यावरती रिॲक्ट होत असताना निकी इथे इरिनाबद्दल बोलताना दिसणार की तू किती फालतू आहेस, तू सगळ्यांना विकून खाशील, तू मला रिजेक्ट बोलते, तुला तुझ्या देशामध्ये रिजेक्ट केलं म्हणून तू आमच्याकडे काम मागायला आलेलेस, आमच्या देशामध्ये आलेली आहेस. बघा, निकी ताईची ही सवयच आहे. पण हे सगळं जर भांडण होत असताना आहे ना, तो काय त्याला म्हणूया आपण, वैभव चव्हाण हा मात्र बैलासारखं, नंदी बैलासारखी अशी मान हलवताना दिसला. अरे, तू तिचा मित्र आहेस ना, काहीतरी बोल. परंतु नाही, इरिनाला ही ज्या पद्धतीने बोलत होती हा फक्त ऐकत होता. बघा निकिताई, कोणी कुठल्या देशामध्ये जाऊन काम करणे हे त्याचं वैयक्तिक आहे. बघा, आपल्या देशाने तिला विजा दिलेला आहे, भारत सरकारने तिला विजा दिलेला आहे, त्यामुळे ती इथे येऊन काम करते आणि आपल्या देशामध्ये काम उपलब्ध आहे म्हणून तिथे काम करायला आली. आणि बिग बॉसला काहीतरी वाटलं असेल म्हणून त्या बिग बॉसने त्या शोमध्ये घेतलेला आहे. प्रत्येक वेळी तिची जागा दाखवण्याची गरज नाही आणि आपल्याला तो अधिकार सुद्धा नाही. याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. परंतु अशा प्रकारे प्रत्येक जणाचा पान उतारा करणं हा जणू या लोकांनी ठेकाच घेतलाय. बघा, या सगळ्या, बघा निकी तर बोलतेच, त्याच्याविषयी दुमत काहीच नाही आहे. काल कोणतरी टार्गेट वेगळं होतं, आज कोणतरी टार्गेट वेगळं असणार आहे, उद्या कोणतरी टार्गेट वेगळं असणार आहे. पण इथे वैभवच्या मैत्रिणीला त्याच्या समोरच बोललं जातं, परंतु हा बैलबुद्धीसारखा सगळ्याला मान हलवताना दिसतो, त्याच्यावरती एक चकार सुद्धा काढत नाही. हे मोठं विशेष आहे. तर या वैभवबद्दल काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि एखादा शब्द जर निकीबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तो सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही जी काही फॉरेनची पाटली नाही इरिना रुदाकोवा, हिच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. मला असं वाटतं ना की इरिना रुदाकोवा ही जी आहे ना, ती टीम ए मध्ये उगाच गेली. त्या वैभवला सोड आणि टीम बी मध्ये बस, तिथे खेळ, थोडी तरी लोक तुला लाईक करतील. मात्र हा जो काही तुझा सध्या बिग बॉसच्या घरातला गेम आहे ना, कधी इकडे कधी तिकडे किंवा कधी कुठेच नाही, तर हा लोकांना अजिबात पसंत पडताना दिसत नाहीये. किती तुझं समर्थन लोक करतील, कारण तू बिग बॉसच्या घरामध्ये काहीच करत नाही. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.